महाराष्ट्र के राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने राजस्व विभाग में बड़े पैमाने पर हुए कथित घोटाले पर सख्त कार्रवाई का ऐलान किया है। उन्होंने कहा कि महाराष्ट्र भूमि राजस्व संहिता की धारा 155 के तहत संशोधन के अधिकार का कुछ अधिकारियों और कर्मचारियों ने दुरुपयोग कर गंभीर अनियमितताएं की। जांच समिति की रिपोर्ट में कई गंभीर मामले सामने आए हैं, जिनमें किसानों की जमीन गलत तरीके से बिल्डरों के नाम दर्ज करना और फर्जी फेरफार करना शामिल है। फिलहाल संबंधित अधिकारियों को निलंबित किया गया है, लेकिन जल्द ही उनके खिलाफ आपराधिक मामले भी दर्ज किए जाएंगे। वहीं कोंकण क्षेत्र में धारा 70 के दुरुपयोग की भी जांच जारी है। कर्ज माफी, नकली बीज और राज्य की अर्थव्यवस्था पर भी मंत्री ने सरकार का पक्ष रखा। उन्होंने कहा कि फर्जी बीज बेचने वाली एजेंसियों, कृषि केंद्रों और सप्लायरों के खिलाफ आपराधिक मामले दर्ज किए गए जाएंगे तथा प्रभावित किसानों को दोबारा बीज उपलब्ध कराने का प्रयास किया जाएगा। कर्ज माफी के फैसले को उन्होंने किसानों के लिए बड़ी राहत बताते हुए मुख्यमंत्री फडणवीस का अभिनंदन किया। वहीं राज्य के बढ़ते कर्ज पर उठ रहे सवालों का जवाब देते हुए उन्होंने कहा कि सड़क, एक्सप्रेसवे और अन्य बुनियादी ढांचे में किया जा रहा निवेश महाराष्ट्र के भविष्य की नींव है और यही निवेश आगे चलकर राज्य की आय बढ़ाने का बड़ा स्रोत बनेगा। महाराष्ट्रामध्ये महसुली कायद्याच्या 155 कलमाखाली शुद्ध लेखनाचा अधिकार आहे, शुद्ध लेखनाची दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे, नावामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे। परंतु महसूल विभागाच्या काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी 155 कलमाचा दुरुपयोग करून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आणि फौजदारी सारखे मोठे गुन्हे या कलमाचा वापर करून केलेले आहे। विधिमंडळामध्ये प्रचंड या ठिकाणी असंतोष होता। चौकशी समिती गठीत करण्यात आली। विभागीय आयुक्त नाशिक आणि एक मोठी चौकशी समिती या ठिकाणी होती। या समितीने जो अहवाल दिला आहे, या अहवालामध्ये जवळपास अति गंभीर प्रकरण जे निघालेत, ज्यामध्ये केवळ आता निलंबित आम्ही केलेला आहे, पण समितीचा रिपोर्टर गुन्हे दाखल करण्याचा आहे। आम्ही आता कायदे लॉ ज्युडिशियरला सांगितलं आहे की याच्यामध्ये सर्व तपासून बघा, पण एक गंभीर गुन्हा केलेला आहे आणि त्या गंभीर गुन्ह्यामध्ये ज्यामध्ये अनेक शेतकऱ्याच्या प्रॉपर्टीज या बिल्डरच्या नावाने करणे, चुकीच्या पद्धतीने फेरफार करणे, त्यामुळे हे निलंबन झालं आहे। कोकणामध्ये 70B मध्ये अशीच परिस्थिती झाली आहे। 70B या कलमाचा दुरुपयोग केला गेला, काही ठिकाणी 85 या कलमाचा दुरुपयोग केला गेला आणि त्यामुळे खरं तर हे निलंबन ही प्रायमरी आता कारवाई आहे। यानंतर सुद्धा एक या प्रकरणात मोठी कारवाई करावी लागेल, कारण प्रचंड गंभीर प्रकरण आहे, अति गंभीर प्रकरण आहे। असे प्रकरण महाराष्ट्रात पुन्हा घडू नये अशी इच्छा महसूल विभागाची आहे। तर या अधिवेशन आणि या काळामध्ये विरोधी पक्षातले सगळे मोठे बाळासाहेब थोरात, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील सगळ्या विरोधी पक्षातल्या नेत्यांनी महसूल विभागाच्या निर्णयाचं, तुमच्या निर्णय क्षमतेचं, झपाट्याचं कौतुक केलेलं आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वातलं सरकार, आमचं सरकार हे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता महत्त्वाचे निर्णय घेत आहे आणि महसूल खात्यामध्ये सुद्धा आता आम्ही लोकाभिमुख, पारदर्शी आणि गतिमान शासन म्हणून काम करण्याचा प्रयत्न केला। आता आपण हा निर्णय करतो आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या जन्मदिवसानिमित्त 22 जुलैला आणि 25-26 जुलैला 3 दिवस राज्यभर सेवा देण्याचा निर्णय आम्ही केला। त्याच दिवशी अजितदादाची जयंती आहे। आमचा विचार आहे की राज्यातले सर्व विधिमंडळ सदस्य, आमचे पंचायत ते पार्लमेंट सर्व लोकप्रतिनिधी बसून किमान 10 लाख परिवारांना आम्ही या ठिकाणी सेवा हमी कायद्याच्या माध्यमातून आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न करतो आहे।